व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील सर्वात 5 लांब नद्या। क्रमांक 5 नर्मदा नदी। नर्मदा नदी भारतातील 5व्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे। नर्मदा नदीला रेवा असेही म्हणतात। या नदीचा उगम मध्य प्रदेश मधल्या शाडोन जिल्ह्यातल्या अमरकंटक येथील नर्मदा कुंडातून झाला आहे। नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे। ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमधून वाहते। मध्य प्रदेशमधून 1078 किलोमीटर, महाराष्ट्रमधून 74 किलोमीटर तर गुजरातमधून 160 किलोमीटर वाहते। नर्मदा नदीचा अमरकंटक येथे उगम होऊन अरबी समुद्रास ती मिळते। नर्मदा नदीवरती 30 धरणे आहेत, त्यातले सरदार सरोवर सर्वात मोठे धरण आहे। क्रमांक 4 यमुना नदी। यमुना नदीचा उगम उत्तराखंड मधल्या उत्तरकाशी पासून 30 किलोमीटर अंतरावर यमुनोत्री या ठिकाणी झाला आहे। या नदीची लांबी 1376 किलोमीटर आहे। नर्मदा नदी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश व दिल्ली या राज्यांमधून वाहते। ही नदी यमुनोत्रीला उगम पावून गंगा नदीला प्रयागराज या ठिकाणी जाऊन मिळते। या ठिकाणी सरस्वती नदी गुप्त स्वरूपात असून या ठिकाणी गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा संगम झाला आहे असे मानले जाते। क्रमांक 3 कृष्णा नदी। कृष्णा नदीचा उगम सह्याद्रीमध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतो। या नदीची लांबी 1400 किलोमीटर आहे। ही नदी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशांमधून वाहते। या नदीचा उगम महाबळेश्वर ठिकाणावरून होऊन ती बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते। कृष्णा नदीवर धोम धरण, अल्लमट्टी धरण, श्रीशैलम धरण, नागार्जुन सागर धरण ही महत्त्वाची धरणे आहेत। क्रमांक 2 गोदावरी नदी। गोदावरी नदी ही भारतातील 2 नंबरची लांब नदी आहे। या नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो। या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते। या नदीची लांबी 1465 किलोमीटर आहे। या नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणावरून होऊन बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते। या नदीच्या इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा इत्यादी महत्त्वाच्या उपनद्या आहेत। या नदीवरती जायकवाडी धरण, नंदुरमधमेश्वर धरण, धवलेश्वरम धरण इत्यादी महत्त्वाची धरणे आहेत। क्रमांक 1 गंगा नदी। गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे। या नदीची लांबी 2525 किलोमीटर आहे। या नदीचा उगम उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतामधून गंगोत्री या ठिकाणापासून होतो। या नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणापासून होऊन ती बांगलादेशात बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते। गंगा नदी ही भारताची जीवनदायिनी नदी आहे, म्हणून या नदीला माता असेही म्हणतात। तसेच हिंदू धर्मामध्ये या नदीला पवित्र नदी मानले जाते। गंगा नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या यमुना नदी, घाघरा नदी, गोमती नदी, सोन नदी ह्या आहेत। या नदीवर हरिद्वार व फराक्का ही प्रमुख धरणे आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल या बटनावर क्लिक करा।